नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार. दादा नमस्कार. नाव सांगा तुम्ही. समर्थ संतोष म्हणून आपल्या बैलाचं नाव काय? राया राया. गावाचं नाव? कोंडावळी. अच्छा दादा, आज या आपल्या सुसगाव केसरी हो सुसगाव केसरी गटपात झाला. गटपात झाला किती मध्ये झाली? 11 मध्ये. अच्छा, कोण होता याच्याबरोबर आज? रायफल होती लवळ्यावाल्यांची. अच्छा, आता सेमी झाला. सेमी पण नमस्कार मंडळी. नमस्कार. दादा नमस्कार. नाव सांगा तुम्ही. समर्थ संतोष म्हणून आपल्या बैलाचं नाव काय? राया राया. गावाचं नाव? कोंडावळी. अच्छा दादा, आज या आपल्या सुसगाव केसरी हो सुसगाव केसरी गटपात झाला. गटपात झाला किती मध्ये झाली? 11 मध्ये. अच्छा, कोण होता याच्याबरोबर आज? रायफल होती लवळ्यावाल्यांची. अच्छा, आता सेमी झाला. सेमी पण झाला. सेमीला आणि गटाला दोन्ही पास झाला. दादा, बैलाचं वय काय? तिसरा दात पडल्या तशी. तिसरं. 3 वर्ष. दुसरा होता आता 3 वर्षाचा बैल आहे, तिसरा दात पडलेला तुमच्याकडे हा बैल कधीपासून? आहे. बारीक 8 महिन्याचा असल्यापासून आहे बच्चा. 8 महिने. तरी किती वर्ष आले आता? 3 वर्ष आली. 3 वर्ष आले. याचे म्हणजे आपल्या इकडं मावळ मुळशी आणि म्हणजे पुणे जिल्ह्यात कुठल्या कुठल्या शर्यतीमध्ये पळतो हा गट? गट आणि बिनजोड. गट आणि बिनजोडला सेकंदाला कधी पळतो? सेकंदाला. पेऱ्याला आणि ह्याला सेकंदाला नेलता आदत मध्ये बारीक असताना तिथे फळी पडली. तेव्हा फळी पोडे समान करीत होता. दादा, कुठल्या टॉपच्या बैलाबरोबर धावला आता? कुठल्या आता मग आपण आदत मध्ये आता दुसऱ्यामध्ये जास्त काय त्याला काढला नाही. आदत मध्ये पळाला तेव्हा 2-3 बैल होती. मोरगावल्याच्या शिवाय सोबत एक पळाला आणि आपल्या मुळशीतला एक बैल होता तेव्हा फायनल करत होता त्यांची, त्यासोबत एकदा पळाला. 2 फायनल केले त्यानंतर दुसऱ्यामध्ये आम्ही बसून ठेवलं रेससाठी अख्खा 6-7 महिने. त्यानंतर बैल आता आपण 4-5 अड्डे काढलाय, त्यातला आज राहिला आता त्या दिवसात. अच्छा, पण तुमच्या आठवणीतली अशी एखादी शर्यत सांगा. तेच कोंडावले गावचं मैदान होतं. हां. दत्ता डायव्हरच्या नावाने आमचे 25 बैल आहेत. ती सगळी बैल दत्ताच्या नावाने पाहिजे. अच्छा, मुळशी भाग काय दत्ता डायव्हर. अच्छा, तुम्ही हां. ड्रायव्हर. हां. अरे वा, धन्यवाद. दादा, तुम्ही आज या बैलाला हाकलला का? आज गट कसा झाला? गट आपला खुला गटात गाडी नाही झोपली कोणी, एकटाच पाहिलं. गाडी पडली आपली. अच्छा, आणि फायनलला? चांगली गाडी पडली आपली मध्ये. याची सुट्टी कशी आहे दादा? सुट्टी चांगली आहे सुट्टी त्रास करतो का सुट्टीला? थोड्या करतो गाडी पण नंतर मागले जातो. अच्छा, याचे तळ चांगला आहे का पुढे जास्त? मोरच्याचे जास्त बैल. पुढे जास्त. खालची गुडी गेली की गेला की मग गेला. अच्छा, हा म्हणजे 3 फेऱ्यामध्ये वाढून पळतो का कमी जास्त होतो? पुढे वाढतो. पुढे वाढतो. खालून फक्त त्याला 100 फूट काढायला लागतो, त्यानंतर मग गेला की गेला मग. अच्छा, तुमचे माहितीप्रमाणे कुठल्या टॉपच्या बैलाबरोबर हा चांगला जास्त धावला? आधी मी सहज बाहेर पडला नाही. नाही धावणार म्हणजे धावणार का धावायचं आहे. पळाला तुम्ही शिवामध्येच मोरगावल्या शिवाय लगातार 8-9 फायनल होते बैलाचे. आपले संबंध आधी आलते, गावचं मैदान होतं म्हणून त्यासोबत राहिलेले आपण मागच्या वर्षी. बैलाचं नियोजन कोण करतो का? सगळी टीम करते आपली पोरं. तुमच्या टीमचं नाव सांगायचं. शेट्टे राजा फॅन्स क्लब मुळशी. आमचे दत्ता डायव्हर मुळशीवाला आणि शेट्टी राजा भॅन्सला महाराष्ट्र राज्य या नावाने आमचे 25 बैल पळतात. 25 पुणे भागात 4 गोटे आहेत आमचे, मुळशीमध्ये 7 त्यामध्ये राया पण. 7 गोटे आहे पण सगळी. दादा, मुळशी मधले कुठल्या टॉपच्या बैलाबरोबर? नाही पाहिला नाही, पण आमच्या दावणीला टॉपचे बैल पाहतात आता. सगळी आपली मुळशी आमचा शेट्टी पळतो, चंद्र पळतो, राम पळतो, तिन्ही बैल टाकणार आहे आता यावेळेस. घरच्या बाहेर पळतो. घरच्या बाहेरच पाहणार आहे, कारण की तिन्ही बैल आता फायनल मधले आहेत. बावड्याला आमचे गुलाल गेलेले आहेत, बलकवाडीला गुलाल गेलेला आहे, नाऱ्याला गुलाल गेला, दिवशी लिमला गुलाल गेलाय बैलाने आमच्या. परत कोंड ह्याचं मैदान झालं का पेरंगुटचं, तिथं गुलाल झालाय. परत फुरसुगीच्या मैदानात गुलाल गेले, परिचयाच्या मैदानात गुलाल गेले. हे सगळे आमचे बैल फायनलच्या टॉप मध्येच खेळतात आता. त्या दिवशी कोंडात पण राहिला बाकासूरच्या सेमीमध्ये आमच्या घासामध्ये क्वार्टर राहिला गाडी. हा, कोंडात पाहिलं तिथं. आता म्हणजे पुढचं नियोजन कुठल्या बैलाबरोबर असणार? पुढचं नियोजन आता शक्यतो बिनजोडला पाहणार आहे. मैदान आता संपल्यात. अच्छा, शेवटचं मैदान आपल्या भागात शेवटचं मैदान पडलं कुठं तर जवळपास जाणार, कारण की आमचा प्रवास दिवस पण जास्त लांब नेत नाही आपण. बैल गोठ्यावर शांत असतो. एका कासराव इथं बाहेर पण एका कासराव मारत नाही बैल. छान आहे. नाही सगळं त्याला घरी कोण बघतो बैल? मी काय सगळी जास्त कोणच बघतो? फॅमिली मेंबर मध्ये कोण आहेत ना. नाव काय?
भगवान लहान शेडगे मालकाचं नाव सांगा ना. भगवान शेडगे भगवान शेडगे दत्ताड्यावर मुळशी आला आणि शेट्टी राजा बँक महाराष्ट्र. अच्छा भगवान शेडगे यांचा मालक हम्म. राहायचा. हा. दादा खरेदी कुठली आपण? घरचं आष्टीच्या गोट्यावरनं खरेदी केल्या घरची गावची आपली लेजंड हा. आपल्या आधीची गाय होती ना ती एकाला दिलती त्याच्या गायला झालं त्या गायला झालं तेच परत आणलं बस. परत आणलं हा. आपल्या घरच्या गाई हा. म्हणजे गाय घरचाच विकलेली बनवलं. हा हा. दादा याचा सुट्टी मेकर कोण? ती काही सोडतं मला काय सोडते तुम्ही स्वतः ड्रायव्हर तुम्ही. मला काय बाहेर कोण नसते आमचं. बरं आता बैल आज फायनलला पण आहे. हम्म. आज फायनलला काय वाटतं तुम्हाला? काय अपेक्षा आहे आता काहीतरी करून द्यायचं. हा. तुमचा एखादा बैलाचा अनुभव सांगा. तुम्ही बैल इतक्या वर्ष चालवता. काय विषय आमच्यात आदत मध्ये एवढा जगता होता आमच्या सगळ्यांनी जात लावलेला तो आदत मध्ये एवढा जगता होता मागच्या सीझनला. अच्छा. हा आदत मध्ये किती फायनल झाला? आदत मध्ये त्याने मग बारीकपणापासून घेतलं ते 7-8 फायनल केले असं पण मागच्या वर्षी 2 फायनल केले त्या मोठ्या मैदानात. आजारात होता पाय गेलेला होता उजवा पूर्ण. त्याला लंपी झालता लंपी मध्ये 4 महिने काढले तरी त्याला तुम्हाला फोटो वगैरे टाकतो आम्ही त्याची अशी अवस्था होती की मग मारायला गेलता बा. अरे बाप. हा म्हणजे खराब वगैरे पाय बी सुजलेले भिजलेले त्यातून कवर होऊन मग पोराने कष्ट बिष्ट घेऊन त्याच्या मागे जरा आणलं त्याला बरोबर. संघर्ष बिनजोड मध्ये बिनजोड लय बिनजोड केले त्याने गुलाला आदत बनवून बारीक असल्यापासून 6-7 महिने असल्यापासून किती झाले असेल बिनजोड? ते आता 15-20 तरी झाले असते ना आदतपणात. बिनजोड आदतपणात आता दुसऱ्यामध्ये आता सीझन आता चालू आलाय ना मग आता पळवणार आहे आता बिनजोडला या गुरुवारीच पळवणार आहे 4-5 दिवसांनी. त्याचे म्हणजे फेरे वगैरे व्यायाम कसा करतो? आवताला वगैरे पवनी आऊत जास्त करून आमचे प्रत्येक बैल आवतालाच असतात. शर्यत नसते तेव्हा का बैलाचं रुटीन कसं? काही एक तर चालवणं असते मोकळ म्हणजे 5-6 दिवसाच्या गेल्यापासून तर आम्ही आवताला शक्यतो सगळे बैल आमची आदत नंतर जात लावला आणि दुसरा आल्यावर प्रत्येकाला आवताचा व्यायाम असतो आमच्या इथे. किती दिवसांनी बैल बाहेर काढतात? 4-5 दिवसाचे घेतो. 4-5 दिवसांनी. म्हणजे बैलाचा 4-5 दिवसांनी गप्पा द्यावा लागतो. आता आज बैल पाहिलाय ना हा. 2 दिवसाचा गॅप आरामात देणार आहे. तिसऱ्या दिवशी त्याला आवताला वगैरे आणणार नाही तर छकड्याला वगैरे चालवणार त्यानंतर परत 2 दिवसाचा गॅप देणार मग पळवणार. की जेवढा व्यायामात बैल असतो ना कुठला पण पळवण्यापेक्षा जास्त व्यायाम पाहिजे व्यायामात बैल असल्यावर जास्त पाहिजे. पावसात काय करतो? पावसात बिनजोड फेरे फेरे आणि बिनजोड. अजून मालक तुम्ही सांगा बोला काय बैलाचा विशेष काय सांगू शकता तुम्ही? बैल शांत असतो तसा सुट्टीला वगैरे 2-3 मिनिटं जरा शांत असतो. खाल्लं एकदा स्पीड लावायला चालू केली की वरपर्यंत स्पीडच लावत जातो जर डबल स्पीड करत आहे खाली चालू केली की वरपर्यंत डबल स्पीड लावत जातो हा, सुट्टीपासून. तुमच्या आठवणीतलं मैदान कुठलं? टॉप कोंढवळे बीच कोंडावळी नावासाठी पडलं आपलं गावाचं मैदान होतं मागच्या वर्षी आजचं मैदान होतं. दत्ता ड्रायव्हर मुळशीसाठी बैलांना जीवाचं रान केलं. चांगलं तेव्हा सेमी कोण होते? हो टॉपच्या सेमीमध्ये होता कोण होता पण पाळायला? शिवा मोरगावचा. कोणगावच्या शिव. अच्छा बरं, आज मुळशीचा बाकासूर थांबा 1 मिनिट सावरे. असलं काय करते आज तुम्ही राया बरोबर प्रत्येक घाटावर असतं का? प्रत्येक घाटावर असतो प्रत्येक मैदानावर. हा, व्यवसाय काय करता? व्यवसाय आपला नोकरीच करतो आपण हे नाही म्हणजे एजन्सीत कामाला. रायाची कसं काय आवड लागली? राहायचे म्हणजे लहानपणापासून सौरभ मी आणि आविष्कार आम्ही पहिल्यापासून जायचो म्हणजे अच्छा मैदानावर. बैलगाडीचा शिट्टी छंद असतात. बैलगाडीचा छंद कधीपासून? तसा लहानपणापासूनच आहे. अच्छा. बरं ते कसं आता मित्र असल्यामुळे मित्रांमध्ये जास्त लागला मग. काय सांगू शकता रायाबद्दल तुम्ही? ते काय आदतपासून बघतोय पाळतानी अजूनपर्यंत काय वासर नाराज नाही केलं कुठं. अच्छा अजून काय सांगू शकता? म्हणजे आता अजून सांगायसारखं तर काय नाही. बैल तर आपण आम्हाला माहिती आहे की कुठल्या मैदानावर गेला तरी बैल गुलाल आहे फिक्स. आमच्या 25 बैलांमध्ये 5 तरी आमची बैल कुठं ना कुठं आमचे काहीतरी नाव ठेवतात. आमची एक नाही एकाच गावची एकाच गावचे एका डावणीचे नाव एकाच वगैरे. गावचे. अच्छा ग्रुप मध्ये. संघटना एक त्याला नमस्कार. नाव सांगा तुमचं. आज तुम्ही राया बरोबर किती वेळ शर्यत आहे राया बरोबर तुमची? बरेच बारीक तुम्हाला छंद येतो ऑफिस? काय तुम्हाला पण छंद बैलगाडीचा? हा राया बरोबर किती शर्यत पाहिली? बरं सगळे मैदान रायावर काय सांगू शकतो तुम्ही रायाबद्दल? राय नाही राया गाडी शेजारी असते गाडी बिनजोड पाहिली रायाची हा कशी वाटते बिनजोड तुम्ही? एकदम टॉप मध्ये विषय हा टॉप मध्ये बिंदू बरं आज तुम्ही गट जिंकला सेमी जिंकली काय आनंद सांगा तुम्ही सांगा तुमचा काय आनंद आहे आज? आता कसे आपण बारीकपणापासून वासरं सांभाळलं हा आता ते फायनलला राहिले आपल्याला आनंद वेगळाच राहणार ना वेगळा झाला गळ्यामध्ये मारणार नाही आता वेगळाच आनंद. गुलालसाठी माणसं वेगळे करतात. मग आजचं बैलगाडी शर्यत बद्दल काय बोलू शकता? कसं आलं मैदान? मैदान चांगलं झालं धन्यवाद सर. असं तुम्हाला बोलायचं. सौरभ मोहोळ
अच्छा दादा आज तुम्ही रायाबद्दल काय सांगू शकता? राहायचं तसं काय सांगणार काहीच नाही, लहानपणापासून पळतोय पाण्यावरती जाते इथून पुढं. तुमचं नाव सौरभ मोहोळ. तुम्ही रायाचे किती शर्यती पाहिजे? राहायचं तर लहानपणापासून पळतानाच बघतो. नमस्कार, तुमचं नाव सांगा. ऋषिकेश आज रायाबरोबर तुम्ही कधीपासून तुम्ही रायाबरोबर? तसं राय येतो वाट्यावर त्याला तेव्हापासून आम्ही त्याच्याच त्याच गावचे का तुम्ही? हा त्याची नाव काय? ऋषिकेश कामदार. कंदाल. तुम्हाला बैलगाडीचा छंद कधीपासून? बैलगाडीचा छंद असा लहानपणापासूनच मामांकडे बैल होती त्या टायमापासून बैलगाडीचा छंद. बैलगाडी क्षेत्रातला काय अनुभव आहे तुमचा? काही शांतता संयम. अच्छा पाहिजे. हा बैलगाड्या मालकाला शांतता संयम पाहिजे. हा. वेळ प्रत्येकाची येत असते. आज आज गट झाला, सेमी झाली, गुलालाची. हो गुलाल तर आहेच ना. आज भरपूर दिवसाचा तसा संयम पण आहे आमचा. अच्छा म्हणजे तसं आणि वासराने कधी आम्हाला काही गुलाल घेतला. कमतरता दिलीच नाही. तरी फक्त उत्साह, हा गुलाला गुलाला नाही करायचं. गुलालाचा अति उत्सव बी करणं योग्य नाहीये. नवीन पिढीला काय सांगू शकतो तुम्ही? काही सर्वांनी असंच एकत्रित राहून हे केलं पाहिजे. बैलगाडा क्षेत्र जोपासलं पाहिजे. जास्ती एखाद्याचा पोहतो म्हणून जास्ती कोणी उड्या बी नाही मारावं. प्रत्येकाचे दिवस येत असतात. काहींचे पैऱ्यावरतून प्रॉब्लेम चाललेले असतात, काहींचे पैशावरतून प्रॉब्लेम असतात. प्रत्येक जण पैसेवाला नसतो. काही गरीब घरातले बी असतात, त्यांचे पैरे होत नाही. धन्यवाद दादा, तुम्ही आज रायाची 2 शब्दात मुलाखत दिली. मावळ माती यूट्यूब रामकृष्ण. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.